अध्यक्षांना विनंती करून त्यांना पुष्पगुच्छ श्रीफळ आणि शॉल देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. अभिजित वादकजी हॅलो धन्यवाद सर. तसेच या कार्यक्रमाला आपल्याला प्रतिज्ञा भेट देण्यासाठी आपल्याला उपस्थित असलेले ज्येष्ठ शिवसैनिक सुनील बागवेजी यांचाही याचा सत्कार केला जात आहे. मी विनंती करीन नार्वेकरजी यांनी शॉल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करायचा आहे. एक वरती आहे. भाई भाई गाव संख्या 4 दिले औलाद येऊ राहू दे
छेडा मुन्नाभाई आणि संजय सावंत यांना विनंती की त्यांनी मंचावर यावं. पियुष छेडा, मुन्नाभाई आणि संजय सावंत यांना विनंती आहे की त्यांनी मंचावर यावं. हॅलो हां हां इकडे आलोय विक्रोळीला आहे. ते म्हणजे फोन केलेला मी परत उचलला नाही तू. त्या दिवशी तू केला सध्या परत केलेला मी रात्रीच. मुन्नाभाई आणि संजय सावंत मंचावर उपस्थित झालेले आहेत. कॅरीबगर स्पोर्ट्स क्लबच्या वतीने त्यांचा मी हार्दिक स्वागत करत आहोत. पियुष छेडा साहेब, मुन्नाभाई. शाबाश रे, शाबाश अरबाज. बॅटिंग अरबाज, बॅटिंग. मंचावर उपस्थित कॅरीबगर स्पोर्ट्स क्लबतर्फे त्यांचे हार्दिक स्वागत. तसेच मुन्नाभाई व संजय सावंत हे सुद्धा उपस्थित झाले आहेत. त्यांचे सुद्धा कॅरीबगर स्पोर्ट्स क्लबतर्फे हार्दिक स्वागत. शाबाश रे. झालं बाबा. शाबाश अरबाज, टायमिंग कर. रोड पे चलती है मजेगा टिकट ठीक है चलेगा. निखिल एक पास करा. टाइमिंग कर. श्री साईनाथ मित्रमंडळाचे श्री सूर्यकांत परब पंपले दादा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर कृपया त्यांनी मंचावर यावं. श्री साईनाथ मित्रमंडळाचे श्री सूर्यकांत परब या ठिकाणी उपस्थित. जीवामधली नामवंती असे फलंदाज
अक्षय गायकवाड मध्ये अंडी मध्ये असू दे, संकेत भगत असू दे, अक्षय गायकवाड असू दे, राहुल पारकर असू दे, अक्षय गुरव असू दे, इतर असे अनेक फलंदाज व गोलंदाज सुद्धा आपल्याला अंडी संघात भेटतील. तर दुसरा संघ आपल्याला पाहतो तो म्हणजे प्रकाश 11. त्यांनी आता 25 धावा बनवलेल्या आहेत. तर पुढील चेंडू घेऊन साईडला चेंडू टोलवला आणि एक धाव या ठिकाणी या ठिकाणी अक्षय गायकवाड यांना नक्कीच आपण पाहिलं असेल या मैदानामध्ये सुद्धा शिवाजी मैदानामध्ये दुसऱ्यांदा या ठिकाणी अंडी घेऊन खेळायला आलेले पाहत असतो आणि नक्कीच या ठिकाणी ते आपल्या संघाला एक चांगली सुरुवात करून देतात अक्षय गायकवाड. पुढे चेंडू घेऊन प्रकाश 11चा गोलंदाज चांगला चेंडू बॅट्समॅनला बीट केला चेंडूवरती आणि चांगला गोलंदाज म्हणावा लागेल. पुढे प्रकाश 11चा एकही प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते. चांगला चेंडू म्हणजे अक्षय गायकवाड यांनी चांगला गोलंदाज जिंकून आणि या एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 9 धावा. आणि आता पुढील फलंदाज जातात ते दुसऱ्या षटकाचा पहिला चेंडू करण्यात येतो फिरोज. मग 5 बोलला 5 बाहेर कन्फर्म करे स्ट्राईकला संकेत. पुढील चेंडू घेण्यात येतो फिरोज. फिरोज त्यांचा गौरव सरकार या ठिकाणी त्यांनी आपला निर्णय कळवला आहे की फलंदाज बाहेर राहिले 12 धावा. चेंडू घेऊन फिरोज. या ठिकाणी स्वयं मारा ऑफ साईडला जातो. त्या एका धावसंख्या पुढे सरकते की 13 धावा. पुन्हा एकदा रेससाठी चेंडू घेऊन येतो फिरोज. नक्कीच या ठिकाणी धावून काढलेली एक धाव या एका धावसंख्या पुढे सरकते की 14 धावा. नक्कीच आपल्या संघाला जर प्रेक्षकांना मी वारंवार विनंती करतो की त्यांनी रेलिंगला टेकून उभे राहू नका, जेणेकरून पंचांना प्रत्येक बॉल प्रत्येक धाव ही फलंदाज करण्यासाठी नक्कीच चांगला निर्णय.
सत्यविनायक कामोटे आणि रेनबो वडा दोन्ही संघांना विनंती करतो की त्यांनी दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करते का त्यांनी नाणेफेकीसाठी मंचाच्या शेजारी यावे. चारशे 17 धावा. चांगला चेंडूवरती एक धाव घेण्यात यश भेटलेला संकेत भगत यांना आणि आपला षटकातला या शेवटचा चेंडू घेऊन फिरोज नरेश संटी एक डॉट आणि दे आणि नक्कीच एक चांगली फलंदाजी आपल्याला श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरीमध्ये आपल्याला पाहायला भेटते की नरेश यांच्याकडून नक्कीच नरेश आणि संकेतांना आपण इतर ठिकाणी पाहिलं असेल खेळताना त्या संख्येनंतर धावसंख्या झाली ती 22 धावा. चांगला चेंडू या ठिकाणी एक धाव संकेतांच्या खात्यामध्ये. धावसंख्या पुढे सरकते ती एक म्हणजे 23 धावा. चांगला चेंडू एक धाव 24 धावा झालेत. अजूनही जिंकण्यासाठी त्यांना 2 धावांची आवश्यकता ती म्हणजे अँडी लेव्हल संघाला. आणखी एक सर मारा एक अतिरिक्त धाव. एक चांगला चेंडू आणि तेवढाच चांगला पटकावलेला विजयी चौका या ठिकाणी म्हणावं लागेल संकेत भगत या संघाकडून. Too many thoughts on my mind, I can't sleep at night, so I just keep writing. I don't need no help,